नासिक रोड भिनार जकात नाके के पास आज दिनांक 14 अप्रैल 2022 को विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर आदिवासी सहकार मंच थाने व पालघर जिला द्वारा आयोजित आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगर खेती सहकारी पथ संस्था मारियादित के प्रथम प्रशिक्षण शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर आदिवासी सहकार मंच थाने व पालघर जिला के भारी संख्या में कार्यकर्ता व पदाधिकारी महिला व पुरुष उपस्थित थे। सभी लोगों को एडवोकेट शांताराम भगत, अनिरुद्ध वाड़, गणेश दादोड़े, मोहन कामड़ी ने आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगर खेती सहकारी पथ संस्था के बारे में प्रशिक्षण किया। तो वहीं आदिवासी सहकार मंच के एडवोकेट शांताराम भगत, सुनील झलके, महादेव घाटाल, अनंता पाटिल ने विशेष जानकारी देते हुए बताया कि नावाच्या कंपनीमध्ये इंग्लंडमध्ये झाली, लंडन शहरामध्ये रॉस्टेल पायनियर्स म्हणजे कपडा तो विणकर जे हातमागावरती विणत होते तर अशा कंपनीमध्ये एक बंड झालं आणि ते बंडाचं लोन संपूर्ण जगामध्ये पसरलं आणि त्याच्यातूनच पुढे कायद्याची निर्मिती झाली, सहकार क्षेत्राची सुरुवात झाली, सहकार क्षेत्र जन्माला आलं। तर हे साधारण हे 250 वर्षापूर्वी घडलं, कारण त्या ठिकाणी कामगार विरुद्ध मालक असा तो संघर्ष होता। कामगार काम करून येतो पण मोबदला वेळेवर देत नाही, जेवढा मोबदला द्यायला पाहिजे तेवढा मोबदला देत नाही। तर थोडक्यात काय नडणं ज्याला म्हणतात, तो कामगार वर्ग मालकाकडून नडला जायचा आणि त्या ठिकाणी कामगारांनी उठाव केला लंडनमध्ये आणि त्याच्यातूनच आपण जसे आज एकत्र बसलेलो आहोत तसेच काही लोक एकत्र येऊन आणि सहकार क्षेत्राची सुरुवात झाली। सहकार क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि सहकार क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली। शेअर कॅपिटल म्हणजे स्टेक होल्डर, आपले भागधारक, सभासद जे आपली संस्था पुढे घेऊन जाणार आहे। तर ह्याच्यामध्ये पहिले आपण संकल्पना समजून घेतली पाहिजे की ऑथराइज कॅपिटल आणि पेडअप कॅपिटल। तर आपलं आता ऑथराइज कॅपिटल किती आहे माहिती का? आपली महिन्याभराची आज संस्था स्थापन होईल पण आपण जी विनंती केलेली आहे सहकार खात्याला त्या सहकार खात्याकडे आपला जो प्रस्ताव आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये किती शेअर कॅपिटल आपण मागणी केलेली आहे। विशेषतः प्रवर्तकांनी लक्षात ठेवलं पाहिजे 7 कोटी रुपये। 7 कोटी रुपयामध्ये नियोजन आपलं असं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत? 7 तालुके आहेत। तर ह्या 7 तालुक्यामध्ये साधारण एका तालुक्यामध्ये जर 1 कोटी ऑथराइज कॅपिटल जर आपण मंजूर करून घेतलं तर नियोजनाच्या दृष्टीने बरं होईल। आणि पालघर जिल्ह्याचा विचार करताना पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये आपण 8 कोटीचं ऑथराइज कॅपिटल सँक्शन करून घेणार आहोत। जो आपलं सीडी रेशो हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे। मला वाटतं बऱ्याच बँका वगैरे बघतो वेगवेगळ्या संस्थांतून सगळे संचालक येतात पण बेसिक त्याच्याशी नॉलेज असल्यामुळे बरेच अधिकारी सगळ्या संस्था चालवतात। आपल्या इथे असं होता कामा नये, कर्मचारी वर्ग असेल, संचालक असतील, आपले कार्यकर्ते असतील, त्यांना बेसिक सहकार चळवळ समजली पाहिजे तरच आपण चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो। कारण
आणि हे सगळं करत असताना ऑडिट किंवा लेखापरीक्षण या माध्यमाला आपल्या सगळ्या संचालकांनी सगळ्यांनी जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे, कारण हे एका दिवसात किंवा एका महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये करण्यात. त्याच्यासाठी हे 200 मार्क्स आहेत. 200 मार्क्स तुम्हाला कोणत्याही टक्केला कोणत्याही संस्थेला आयुष्यामध्ये कधीच मिळत नाही. पण आता ग्राहकाला बँकिंगच्या माध्यमातून अनलिमिटेड सेवा उपलब्ध झाल्या. बरोबर आहे. पूर्वी खर्चावरती तुमच्या सेवेचं कॉस्टिंग करायचं, आता तुमच्या सेवेचं कॉस्टिंग ग्राहक ठरवतो, तुम्ही नाही ठरवत. पूर्वीच्या काळी बँका आणि पतसंस्थांमध्ये कर्मचारी फक्त आपापसामध्ये बोलायचे, आता ते खऱ्या अर्थाने ग्राहकांबरोबर बोलायला सुरुवात झालेली आहे. रेडीमेड पतसंस्था आहे, रेडीमेड बँक आहे. तो मित्रांनो, आता तुम्ही मला सांगा, अशा स्पर्धात्मक वातावरणामध्ये तुमच्या संस्थेमध्ये बसणार आणि व्यवसाय करतो म्हटला तर शक्य आहे का? नाही. मग त्यासाठी मला विषय दिला मार्केट. मी मध्ये मार्केटिंग ग्राहक सेवा वगैरे सगळं मिक्स करून सांगतो. बरोबर आहे. हे जे असतं ना, तर कसं असतं बघा, आपल्याला दिले असतात जास्त वेळ 2 तास. आता हा मला प्रोग्राम माझ्या हार्ड डिस्कमध्ये एडिटिंग केला मी आणि मग कमी करून सर्व मुद्दे होते. अशा पद्धतीने सर्व तुम्हाला मला सांगताय. मग मित्रांनो, बाहेर पडावं लागतं. बाहेरमध्ये काय मार्केटमध्ये तुमची संस्था ज्या ठिकाणी स्थापन होणार आहे तिथला जर तुम्ही जर बघितला एरिया तर इतका प्रचंड स्कोप आहे तुम्हाला. एवढा इंडस्ट्रियल एरिया आजूबाजूला उपलब्ध आहे. ते दैनंदिन डिपॉझिटमध्ये किती प्रकारे मार्केटिंग त्याच्यात करू शकता. मार्केट म्हणजे काय? मार्केट म्हणजे अशी जागा जिथे विक्रेता आणि खरेदीदार एकत्र भेटतात. विक्रेता त्याच्याकडे असलेल्या सेवा किंवा वस्तू विकायला येतो आणि खरेदीदार त्याच्या गरजेप्रमाणे, पसंतीप्रमाणे, आवडीप्रमाणे वस्तू विकत घ्यायला येतो. त्याला मार्केट असं म्हणतात. मार्केटिंग म्हणजे काय? मार्केटिंग म्हणजे सेवा आणि वस्तू बाजारामध्ये विकायला जाणं किंवा विकत घ्यायला जाणं याला मार्केटिंग म्हणजे असं म्हणतात. मार्केटिंगचे दुसरे असे आहे. मार्केटिंग म्हणजे ग्राहकांच्या इच्छा, गरजा निश्चित करणे, त्या गरजांप्रमाणे विविध प्रकारच्या सेवा आणि वस्तू निर्माण करणे आणि निर्माण केलेल्या सेवा आणि वस्तू ग्राहकाचं समाधान होईल अशा पद्धतीने जाऊन विकणे त्याला मार्केटिंग म्हणतात. मग बँक मार्केटिंगमध्ये काय? बँक मार्केटिंगमध्ये ग्राहकांच्या गरजा अपेक्षा निश्चित करायच्या आणि त्या गरजा अपेक्षांचं समाधान करण्याच्या प्रकार करायची याला बँक मार्केटिंग असं म्हणतात. त्याचा अर्थ मित्रांनो असा की मार्केटिंगमध्ये ग्राहक हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. 2 प्रकार आहेत. कमीत कमी जावी लागणारी सुद्धा. तिसऱ्या सेवेचा प्रकार आहे गुणात्मक धनसेवा. गुणात्मक धनसेवेचे 2 प्रकार आहेत. गुणात्मक धनसेवा म्हणजे काय? ज्या संस्था सेवा देणारी संस्था, ज्या संस्थेमधील कर्मचारी प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करतात अशी संस्थांमध्ये गुणात्मक सेवा देणारी संस्था. प्रामाणिकपणा आणि सचोटी म्हणजे दिलेला शब्द पाळणाऱ्या व्यक्ती ज्या संस्थेत काम करतात त्याला गुणात्मक सेवा. 2 पावलं पाठीमागे करायचं. बरोबर, माफ कर म्हणा समाधान एडिट करून तुम्हाला सांगतो. पुन्हा मी आता मार्केटिंगला येतो.
खूप गरजेचं असतं. कार्यालयीन शिष्टाचारामुळे आपण आपल्यासोबतच्या कर्मचाऱ्यांबरोबर कधीही मोठ्या आवाजामध्ये बोलायचं नाही, उद्दामपणे आणि उद्धटपणे बोलायचं नाही, त्यानंतर विनम्रपणे बोलावयाचं. दोन व्यक्ती असते बोलत असते तर आपण तिथे नाक खूप यायचं नाही. वरिष्ठांच्या केबिनमध्ये जर प्रवेश करत असेल तर नॉक करायचं, परमिशन दिल्यानंतर आतमध्ये जावं यायचं. कामाच्या हातस्पर्धे सगळे शिकून घ्यायचा, उचालक्या करावयाच्या नाही, लावालाव्या करावयाच्या नाही, एकमेकांची मातृभाव आणि मान्यता करावयाची नाही. सामाजिक शिष्टाचारामध्ये आम्ही जेव्हा काउंटरवरती बसलो असताना ग्राहक अशी बोलताना तोंडामध्ये वडापाव हात बोलायचं नाही, सगळ्यात बोलायचं नाही, पान सगळेच बोलावयाचं नाही ग्राहकाचे बोलताना. आणि बेसिक मॅनर्स जे असतात, समजा तुम्हाला जर खोकला येणार असेल तर तोंडावरती रुमाल ठेवायचा, आता ग्राहक समोर बोलायचा त्यावरती पोलिसमध्ये हक करून खोकला, तसं डबल तो मास्क लावून बोलावे, बरोबर. त्याच्यानंतर शिंक आली जरा फिट करून शिंकायचं की सगळं ते भरतीच्या परिसरात लोकांच्या अंगावर बोलतं. हे सगळे बेसिक मॅनर्स आहेत. नंतर संस्थेमध्ये तुम्ही जाता किंवा येता किंवा संस्थेमध्ये तुमच्या मोबाईलची रिंगटोन नंतर दिल्लीया चमकेली चालू होतं, असं चालत नाही, बरोबर. रिंगटोन म्हणजे सायलेंटवरच ठेवता आणि आपलं मार्गदर्शन योग्य प्रकारे आम्हाला मिळावं. पीपल लोनसाठी तुला आरसी बुक पहिला लायसन लागतं. आरसी बुक तुम्ही बँकेच्या नावावर सोसायटीच्या नावावर काढावं लागतं, त्याचे इन्शुरन्स विमा वगैरे काढावा लागतो. आणि ते कोटेशन तुम्ही ज्या कंपनीकडून घेतलेलं असेल ते कंपनीच्या कोटेशन आपल्याला सुरू करावं लागतं. कोटेशन किती नाव आहे, मी 15% बँकेची लोन करणार आहे. आणि ते नाव जे असेल संस्थेच्या नाव आणि नाव त्याच्यावरती पावती असणार, आरसी बुकचं नाव असणार, विमा कंपनीचं नाव असणार. हे मेडिकल काही पॉईंट्स आहेत. आता गॅरंटी पण देतो आपण, तो पण असेल तो पण घेणार आहोत. पण ते कॅपॅसिटी आणि आपण ते देणार आहात. धन्यवाद. आदिवासी सहकार मंच ठाणे, मुंबई आणि पालघर या 3 जिल्ह्यां मिळून एक सहकार क्षेत्रावरती प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर जागतिक पातळीचा विचार केला तर 200 वर्षापूर्वी रॉसडेल ह्या विनकर कंपनीच्या माध्यमातून इंग्लंडमध्ये या लंडन शहरामध्ये सुरुवात झाली आणि ते सहकाराचं लोन हळूहळू सगळीकडे म्हणजे संपूर्ण जगभर पसरलं. आणि भारतामध्ये मला अभिमानाने सांगायचं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. आणि महाराष्ट्रामध्ये जरी सुरुवात झाली असेल किंवा महाराष्ट्राच्या पातळीवरती विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राला ह्या क्षेत्राला विशेष महत्त्व आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरंचसं काम झालेलं आहे. पण त्याच धर्तीवरती पाऊल ठेवून किंवा त्याचा आदर्श घेऊन हळूहळू ज्या भागामध्ये हे काम करण्याची इच्छा आहे त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आदिवासी सहकार मंचची स्थापना केलेला आहे. आणि महाराष्ट्र सहकारी स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट 1960 रूल 1961च्या अंतर्गत ज्या ज्या संस्था येतात त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सगळं ह्या ठाणे, मुंबई आणि पालघर ह्या 3 जिल्ह्यांचं सुरुवातीला उद्दिष्टांक ठेवून काम करत आहोत. आणि हेच लोन हळूहळू बाकीच्या जिल्ह्यामध्ये कसं पसरेल असा आमचा प्रयत्न आहे. आणि प्रशिक्षणाचा आज जरी पहिलाच कार्यक्रम असला तरी हे काम करताना आमचे सगळे संचालक, सगळा स्टाफ, अधिकारी वर्ग प्रशिक्षित कसा होईल आणि चांगली गुणात्मक सेवा कशी देता येईल अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. आज ठाणे जिल्ह्यात एक आदिवासी पतपेढी निर्माण करण्याचा आमचा जो मानस आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही जे स्वप्न बघितलेलं ते सत्यात उतरण्याची ही आजच्या या कार्यक्रमामध्ये पाहिल्यानंतर वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे. गेले 2 वर्ष आम्ही सतत सदस्य वाढीसाठी आम्ही ठाणे आणि पालघर जिल्हा फिरतोय. लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे आहे आणि लोकांनी आम्हाला भरघोस प्रतिसादाने सदस्य संख्या वाढवून दिलेली आहे. आणि आज आम्ही लवकरच ती पतपेढी, आदिवासी पतपेढी खास करून जी
ठाणे जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यात नाही, जे ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा आदिवासी बहुल भाग आहे आणि तिथे दुर्दैवाने याचा कुठेच विचार झाला नाही आणि आदिवासी पतपेढी स्थापन झाली नाही, ती आम्ही आज ठाणे जिल्ह्यामध्ये करतोय। याच्यानंतर पालघर जिल्हा आमचा एक केंद्रभागी आणि लक्ष असेल, त्या ठिकाणी आम्ही आदिवासी बहुल क्षेत्रात या आदिवासी पतपेढीची स्थापना करणार आहेत। या माध्यमातून मी समस्त अनुसूचित जमाती ज्या 45 जमाती आहेत, त्या सर्व अनुसूचित 45 जमातींना विनम्र आवाहन करेन की त्यांनी या पतपेढीमध्ये आपले सभासद आणि सदस्य व्हावं आणि आपला पैसा आपल्याच पतपेढीमध्ये टाकून आपल्या उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी किंवा आपल्या आर्थिक विकासासाठी त्यांनी तो खर्च करावा किंवा त्याचा लाभ घ्यावा, की ज्या अर्थी पूर्वीपासून आदिवासी मंडळी जी जंगलात राहणारी आहेत आणि अगदी भोळी आणि सरळ साधी आहेत, त्यांचा बऱ्याच लोकांनी फायदाच घेताना दिसलेला आहे। परंतु आत्ता ही वेळ अशी आलेली, आम्ही विचार केला सर्वांनी, आदिवासी सहकार मंचच्या सर्व कमिटी मेंबरनी, की त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल आणि त्यांच्यासाठी कोणकोणत्या विविध योजना या माध्यमातून राबवता येतील, या पद्धतीने आम्ही हे काम पुढे नेणार आहे। नक्कीच आदिवासी सहकार मंचच्या माध्यमातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या निमित्ताने आज आदिवासी सहकार मंच आणि आदिवासी आदिम सहकारी पतपेढी संस्था त्याचं शिबिर, मार्गदर्शन शिबिर, त्या शिबिरासाठी या ठिकाणी आमच्या या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती अनंतदादा पाटील या ठिकाणी खास करून मार्गदर्शन, आमचे या संस्थेचे मुख्य मार्गदर्शक ॲडव्होकेट भगतसाहेब, या ठिकाणी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त झलके साहेब आणि या ठिकाणी जे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते या बँकेच्या संदर्भात किंवा पतपेढी संस्थेच्या संदर्भात ते सर्व, आणि या ठिकाणी शहापूरवरून आलेले आमचे मंडल अधिकारी सेलार साहेब, तसेच कनकोशे सर, वाघ सर, या ठिकाणी आलेले सर्व, ठाण्यावरून आलेले मुरबाड, कल्याण आणि सर्व या संस्थेचे आपल्या केंद्रीय कमिटीचे सर्व सदस्य, कमिटी आणि सर्व सदस्य। खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी हा मार्गदर्शन शिबिर ठेवलं। या शिबिरासाठी गेले अनेक दिवसापासून, जसं जलके साहेबांनी सांगितलं की 2 वर्षे व्हायला आली, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सर्व यावेळेस आपण जे आहोत या पद्धतीमध्ये 2 जिल्हे आणि तिसरा मुंबईचा काही जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये आम्ही जवळजवळ 30 ते 32 सभा 2 वर्षामध्ये झाल्या आणि त्या सभेमध्ये समाज बांधवांना मार्गदर्शन या पतपेढीच्या संदर्भात, की बाबा जी आपल्या महाराष्ट्रामध्ये काय कुठे भारतामध्ये अशी आदिवासी पतपेढी संस्था किंवा बँक नाही, त्या बँकेचं स्वप्न बघून आणि ज्या सर्व आपल्या आदिवासी 47 जमाती आहेत त्या जमातींना बरोबर घेऊन या ठिकाणी जो उद्देश आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही सर्व 2-3 जिल्ह्यातून आम्ही हे जे प्रयत्न करतो आणि ते मला असं वाटतं की खरोखरच समाज बांधव हे जे स्वप्न सगळ्यांच्या समाज बांधवांचे आहेत ते पूर्ण करायला सहकार्य करतील, अशी मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। आदिवासी सहकार मंचाच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपूर्ण दोन्ही जिल्ह्यातील म्हणजे पालघर आणि ठाणे जिल्हा या ठिकाणातून प्रत्येक तालुक्यातून जे प्रतिनिधी आलेले आहेत, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सहकार मंचाचे सर्व केंद्रीय कमिटी, या ठिकाणी उपस्थित असलेले विविध भागातून विविध
तालुक्यातून आलेली सर्व मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी सहकार मंचाच्या माध्यमातून भगतसाहेब यांनी हा शिबिर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित केला. आम्ही गेल्या 2 वर्षापासून या आदिवासी समाजाला आर्थिक पाठबळ मिळावं हा उद्दिष्ट ठेवून आणि पहिली सभा आम्ही प्रत्येक तालुक्यातून, म्हणजे दोन्ही जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून 2-2 प्रतिनिधी एक मन आजमावण्यासाठी पहिली मीटिंग आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती दुगाडफाटा येथे आम्ही आयोजित केली. आणि ज्यावेळी 2-2 प्रतिनिधी आले असताना त्यांनी एवढा प्रतिसाद दिला की ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये निश्चिततेने आपल्याला समाजाचं पाठबळ मिळेल हे उद्दिष्ट ठेवून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सभा घेतल्या. आणि आपल्या ज्या आदिवासी समाजाने चांगला प्रतिसाद दिला आणि संपूर्ण आज जवळजवळ 3000 सदस्य या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि या समाजाला आर्थिक पाठबळ मिळावं हा उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी पहिलं बँकेचं उद्दिष्ट होतं, परंतु समाजाला किंवा हे केंद्रीय कमिटीला जे शक्य होत नव्हतं, म्हणून आज पतपेढी स्थापन करण्याचा उद्दिष्ट ठेवलेला आहे.